शुभ सकाळ सर्वांना. चला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. छोट्या गुढीची पूजा झाली, देवपूजा करून घेतली. अशी छोटी गुढी मी देवघरापाशी मांडली आणि पूजा केली, रांगोळी काढली आणि गुढीसाठी जे जे सामान लागणार होतं ते काढून ठेवलं. फुलं आणि ह्या गाठ्याच्या माळ आणून ठेवल्या, आंब्याचे डहाळं आणून ठेवला होता. अशा प्रकारे ताट काढून ठेवलं. स्वस्तिक काढण्यासाठी गहू काढले, फुलं अगरबत्ती काढून ठेवली, दिवा काढून ठेवला आणि तांब्यावरही अशी स्वस्तिक काढून ठेवली होती. महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी एक लोटा जल आणि ही परडीही रेडी करून ठेवली होती. गुढीला लावण्यासाठी ही साडी मी काढली होती. याबरोबर आमच्याकडे पीस रुमालही लावतात साडीबरोबर. पूजा झालेली आहे माझी. आता मी तुळशीला पाणी घालण्यासाठी जाते. हे माझे तुळशी इंद्रायण आहे. तुम्हाला कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा. तुळशीला पाणी घालते. तुम्ही तुळशीला पाणी घालताना काय म्हणतात? मी म्हणते की पाणी घालते तुळशीला, नमस्कार करते सूर्यनारायणाला, असं म्हणते मी. आणि दरवाजावर स्वस्तिक काढून ठेवली आहे. दरवाजातही लेपन घालून रांगोळी आणि दिवा लावून पूजा केली. तुळशीला अगरबत्ती ओवाळून लावून घेतली आहे. हळदी कुंकू लावला आहे. बाहेर गाय आली होती, तिलाही कुंकू लावून पोळी दिली. तिनं काही त्या तोंडात घेतल्या नाही, एकच घेतली आणि बाकी खाली पाडून दिल्या. अशा प्रकारे सडा रांगोळी करून घेतली आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा केली. अशा प्रकारे महादेवाची पिंड स्वच्छ करून अशी सगळी फुलं आणले होते. नंतर पिंडावर असं फुलांनी सजवून घेतलं. अशा प्रकारे हे बघा, आरशाती किती छान दिसत आहेत पिंड महादेवाची. आणि बाहेरही नंदीला हे स्वच्छ करून पूजा केली आणि फुलं असे लावून घेतले. नंतर घरी आले, गुढी उभा केली होती त्यांनी. अशा प्रकारे गव्हाची स्वस्तिक काढून, दिवा काही राहत नव्हता, खूप हवा सुटली होती. अशी रांगोळी वगैरे काढून गुढी उभारली. अशा प्रकारे नंतर स्वयंपाकाची तयारी करायची होती. घरात आले आणि हा तिखट पुऱ्यांचा उंडा आणि गोड पुऱ्यांचा उंडा आणि आपल्या साध्या पुऱ्यांचा उंडा असे 3 पिठं भिजून घेतले होते. नंतर बटाट्याच्या भाजीला फोडणी करायची होती. जिऱ्या मोहरीची फोडणी करून घेतली आहे. बटाटे मी आधीच उकडून घेतले होते. अद्रक लसणचा पेस्ट टाकून घेऊया आणि त्यामध्ये आपण बारीक केलेला कांदाही त्यामध्ये घालून घेऊयात. अद्रक लसण लाल झालं की. तुम्ही पाडव्याच्या दिवशी काय करता? आमच्याकडे पुरी भाजी, खंडोळे, हे पापड वगैरे हेच तळतात आणि लाडू करतात. तुमच्याकडे काय करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा.